शरद पवारांना एनडीएत आणण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या एनडीए समावेशासाठी प्रयत्न करू असं अजितदादांनी भाजप नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे। शरद पवारांचे काही खासदार सुद्धा सत्ताधारी आघाडीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे कळतंय। असं घडल्यास भविष्यामध्ये नवीन राजकीय समीकरण राज्यामध्ये दिसू शकतील, त्याबाबतचा हा रिपोर्ट। महापालिका निवडणुकांनंतर शरद पवार एनडीएत। शरद पवारांना एनडीएत आणण्यासाठी दादांचा पुढाकार। शरद पवारांचे खासदारही एनडीएत जाण्यास उत्सुक। पवारांच्या एनडीए समावेशानंतर समीकरण बदलणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एकत्र आलेले पवार काका पुतणे आता एकत्रच राहण्याची शक्यता आहे। पवार काका पुतणे एकत्र आल्यानं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं नेते आता मान्य करतायत। यातच आगामी काळात शरद पवार एनडीएत दिसण्याची शक्यताही वर्तवली जातीये। यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतल्याचं सांगण्यात येतंय। बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातून या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे। गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी वाढल्या। शरद पवारांच्या काही खासदारांचीही एनडीए सहभागी होण्याची भूमिका पाहायला मिळाली। सत्तारूढ एनडीए सामील झाल्यास विकास कामांना निधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातीये। शरद पवारांच्या 8 पैकी 6 खासदारांचा एनडीएकडे कल पाहायला मिळतोय। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये झालेली युती सकारात्मक संकेत देऊ लागलेत। पक्षानं एनडीए सोबत जाण्याची एकत्रित भूमिका घ्यावी यासाठी हालचाली सुरू आहेत। हालचाली पूर्णत्वाला नेण्याचं अजित पवारांचं केंद्रातील भाजप नेत्यांना आश्वासन देण्यात आलंय। याबाबत हालचाली सुरू असल्या तरी दोन्ही पक्षाचे नेते जाहीरपणे याबाबत काहीही सांगण्यास तयार नाहीयेत। राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात गेली 6 दशकं आदरणीय पवार साहेबांनी आपलं कर्तृत्व, आपल्या राजकीय क्षेत्रातला प्रगत अनुभव केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एका उत्तुंग शिखरावरती नेला आहे। त्यामुळे साहेबांनी अशी भूमिका घ्यावी असं म्हणण्याइतपत मी मोठा नाही, मी छोटा कार्यकर्ता म्हणून साहेबांनी कुठली राजकीय भूमिका घ्यावी एवढं सांगण्याइतपत मी अजिबात त्या स्टेजवरती पोचलेला नाही आणि मला माझ्या स्वतःच्या मर्यादेची जाणीव आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी पुन्हा अधोरेखित करतो, एनडीए बरोबर सोबतचा कायम राहण्याची आहे। महायुतीत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे 15 तर अजित पवार राष्ट्रवादीचे 4 खासदार आहेत। एनडीएसाठी हे महत्त्वाचं आहे। अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंचं नेतृत्व राज्यात विधानसभा आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत सिद्ध झाल्याचं आपण पाहिलंय। अशा शरद पवार 8 खासदारांसह एनडीए सहभागी झाल्यास केंद्रातली एनडीएची ताकद आणि अजित पवारांची ताकदही वाढणार आहे। शिंदे शिवसेनेचे नेतेही यावर सावध प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत। सध्या तरी आम्ही नुसतं बघतोय, आधी येऊ देत मग बोलू ना। आणि ते शेवटी बघा, एका कुटुंबातले राजकीय व्यवस्था ही काही जरी असली तरी शिंदे साहेबांची तुम्ही भाषणं ऐका, त्यांचं मत हे आहे की राजकीय कदाचित विचार वेगवेगळे असतील घरातले, पण घर फुटू नये, घर एकत्र असावं हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे। पण आता अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र येत आहेत, हे उत्तर तेच देऊ शकतात। शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजप विरोध मावळला आहे का, याबाबत केंद्रातील भाजप नेत्यांच्या मनात शंका असल्याचं सांगण्यात येतंय। शरद पवार एनडीएत जाण्याचा निर्णय घेतील याबाबत भाजपात साशंकता आहे। मात्र यावेळी चित्र वेगळं असेल असं अजित पवारांनी भाजप नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे। दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र शरद पवार असा निर्णय घेणार नाहीत असं सांगितलंय। मला तसं वाटत नाही की शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य, राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेला आहे, हा शाहू फुले आंबेडकर, त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुतराम वाटत नाही। इतकी वर्ष राजकारण केल्यावर जात्यंध धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून घेतील। शरद पवार एनडीए सहभागी झाले तर सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि रोहित पवारांना राज्यात मंत्रिपद मिळेल असंही सांगण्यात येतंय।
शरद पवारांनी पूर्वी भारतीय जनता पक्षाला 2दा येतो म्हणून न येण्याचा मार्ग पत्करला होता, कात्रजचा घाट केला असंही त्याबद्दल ते अप्रत्यक्षरित्या म्हणाले. आता त्यांचाच पुतण्या जर म्हणतोय की मी त्यांना घेऊन येतो, तर ते खरोखरच कुटुंबात झालेल्या चर्चेनंतरचं हे विधान आहे की अजितदादा स्वतःचं स्थान निर्माण करायला ते बोलतायत, याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि त्यासाठी काकांना राज्यसभेत पुन्हा एकदा संधी देत त्यांना काहीतरी द्यायचं आणि एनडीएत स्वतःचं स्थान भक्कम करायचं अशा प्रयत्नात ते दिसतायत. ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली तरी शरद पवार अखेरच्या क्षणी काय करतील याबाबतची तर्क लढवले जात आहेत. आता खरोखरच ही चर्चा वास्तवात येणार का हे पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.